माझ्या मित्राची बायको. मी अजित, 30 वर्षांचा, बँकेत नोकरीला. माझा जवळचा मित्र समीर. समीर खूप प्रेमळ आणि विश्वासू मित्र आहे, पण एक गोष्ट मात्र मला सतत अस्वस्थ करत होती. त्याची बायको नेहा. नेहा म्हणजे काळजात जाळ करणारी स्त्री. गोरी पान, उंच बांधा आणि चेहऱ्यावर एक असा ग्लॅमर होता की पाहताना नजर हटायचीच नाही. आणि तिचा आवाज एकदम मौसूत, जणू मध मिसळलेलं. घटना सुरू होते एका शनिवारी. समीर घरी नव्हता. त्याला ऑफिसमधून बाहेर गावी जायचं होतं. त्याने मला फोन केला, अजित, 2 दिवस नेहा एकटी असेल, जरा अधूनमधून तिची विचारपूस करत जा. मी निमूटपणे हो म्हणालो, पण मनात थोडा वेगळाच विचार सुरू झाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी नेहाकडे गेलो. ती दरवाजा उघडून बाहेर आली. टी शर्ट आणि हॉट पॅन्टमध्ये होती. केस मोकळे, ओठांवर लिप ग्लॉस चमकत होता. क्षणभर मीच स्तब्ध झालो. ओ अजित, ये ना, अगदी कंटाळा आला रे एकटीला. मी आत गेलो. घरात एक गोडसा अत्तर दरवळत होता. ती किचनमध्ये गेली चहा करायला. मी हॉलमध्ये बसलो होतो, पण डोळे तिच्या हालचालींकडेच होते. तिची हालचाल, कमरेचा वळण, टी शर्ट खाली सरकणं. हे घे गरम चहा, मी तुझ्यासाठी बिस्किट्स पण काढलीत. ती माझ्याजवळ बसली, सोफ्यावर अगदी जवळ. आमचं बोलणं हलकं फुलकं सुरू झालं. तुला एक विचारू, ती म्हणाली. हो ना, विचार. तू मला पहिल्यांदा पाहिलास तेव्हा मनात काय आलं होतं? मी थोडा अडखळलो, पण तिच्या डोळ्यात जेवढं आत्मविश्वास दिसत होतं ते बघून मीही खुल्लमखुल्ला बोललो. माझं लक्ष तुझ्या डोळ्यांपेक्षा तुझ्या ओठांवर जास्त गेलं होतं. ती हसली, मग हळूच म्हणाली, अजित, तू माहिती आहेस का, काही वेळा मी पण वाट बघतेस. तू बोलशील तेव्हा. जरा वेगळं. माझं काळीज धडधडायला लागलं. समीर नाहीये आणि मी एकटी आहे. तुला वाटतं का मी थोडी आकर्षक आहे? मी तिचा हात धरला. ती मागे सरकली नाही, उलट जवळ आली. मला खूप दिवसांनी कुणाच्या नजरेत हवंसं वाटल्यासारखं वाटतंय. अजित, थांबू नकोस. त्या रात्री आम्ही एकमेकांमध्ये हरवून गेलो. तिचा स्पर्श, तिचं उबदार अंग, तिचं कुजबुजणं, प्रत्येक क्षण अंगावर रोमांच उभा करत होता. नेहा फक्त समीरची बायको नव्हती त्या क्षणी. ती माझ्यासाठी एका अधुरी फॅन्सीची पूर्णता होती.